मोलाचं योगदान दिलं आणि आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी केलेलं कार्य हे नेहमीच आपल्या सगळ्यांच्या स्मरणात हे नक्कीच त्या ठिकाणी राहणार आहे, ज्याचा उल्लेख आपण प्रास्ताविकमध्ये केला। गावामध्ये अनेक कामं ही आपण आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली। गावात म्हणजे सर्वात मोठा म्हणजे आपला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतला रस्ता असेल, जवळपास 5 कोटीचा निधी आपण त्या रस्त्यासाठी दिला। त्यानंतर जलजीवनची आपली योजना असेल, संरक्षण भिंत असेल, त्याचबरोबर आपल्या सामाजिक सभागृहाचं काम असेल, अशी अनेक कामं ही त्यानिमित्ताने आपण केली। आत्ताच अंतर्गत रस्ता असेल 10 लाखाचा, अशी अनेक कामं ही आपण तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, काही कामं माझ्या आमदार निधीतून, काही जिल्हा नियोजनमधून, अशी वेगवेगळी विकास कामं ही रातिवण्यामध्येही झाली, मोहल्ल्यामध्ये पण झाली आणि आपल्या गावामध्ये पण झाली। आज आपण प्रास्ताविक करत असताना आपल्या मंदिराचा विषय या ठिकाणी समोर आणला। ते मंदिराचं काम सुद्धा नक्कीच आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करूयात असा शब्द मी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी देते। गावातली विकास कामं तर बहुतांशी नव्हते, ह्या आपण प्रवेश केल्यानंतर तर सगळीच कामं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच झालेली आहेत, पुढेही ते आपल्या माध्यमातून होणार। पण आपण 2017 साली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केलं होतं। तदनंतर 8 वर्षानंतर आपण या दोन्ही निवडणुकीला सामोरं जातोय, कारण जानेवारी महिन्यामध्ये 2017 साली ती निवडणूक झाली होती। 2011 साली, त्याच्या आधी 2012 साली ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला गडसाहेब आपण आपल्या काकी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होत्या। गेल्या वेळेला जिल्हा परिषद